गायकवाड आणि मी विशाल जाधव. आम्ही आज रेट टाकली असता इथे आम्हाला लक्षात आलं डीएमपीटी हॉस्पिटलमध्ये एक्सपायरीचा माल आणि पुढे चालणारा माल या लोकांनी आधीच विकत घेऊन ठेवलं, सगळं एकत्र ठेवलं. ह्याच्यामुळे आणि खाली स्टोअरमध्ये गेल्यानंतर पण निदर्शनामध्ये आलं का ते जनतेला पण तो एक्सपायरीवाला माल स्टोअरमध्ये ठेवलाय. म्हणजे जीवाशी पण खेळतात आणि यांचा स्कॅम पण चालू आहे. आज आम्ही हा खुलासा करून देणार आहे. तिलके साहेब, काय झालं आज आपण इकडे व्हिजिट केलेली आहे, तर काय प्रकार चाललेला आहे? सर, डीएम पेटीट म्हणून महापालिकेचं एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मोठ्या प्रमाणात औषध आहेत. त्याचबरोबर डॉक्टर फार्मसी जितू यांचं एक मोठं रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये हे लोक काय करतात तर एक्सपायर होणार 3 महिने आधी ऑर्डर करतात आणि करोडोचा भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि त्यांचा फार्मासिस्ट जितू करतोय. आणि ह्या सगळ्यात कमिशनर काय झोपले आहेत का? लोकांच्या जीवाशी का खेळलं जातं? आता तुम्ही वरती जा, एक्सपायर झालेली औषधासोबत नवीन औषधं एकत्र जॉईंट आहेत. 2022ची एक्सपायर झालेली औषधं पण आज त्या यांच्या लॅब याच्या फार्मसीमध्ये आहेत. अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि जितू यांचा फार्मासिस्ट करतोय. नेमका आरोप काय? नेमका आरोप काय आहे तर एक्सपायर झालेली औषधं ऑर्डर करून डॉक्टर भक्ती करोडो रुपये लाटते. महापालिकेची लूट चालू आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. काय वाटतं डॉक्टर भक्तीच्या वर कोणाचा हात आहे? डॉक्टर भक्तीच्या वरती आता कोणाचा हात आहे आज कळेल ना. आता कोणाचे किती फोन येतात त्याच्यावर कळेल मला की डॉक्टर भक्तीच्या वरती कोणाचा हात आहे. राणी बदलानीचं बोलणं काय? राणी बदलानी ज्या इथल्या डॉक्टर आहेत त्यांना या ऑर्डर संदर्भात काही माहीत नाही आहे. जे काय माहिती आहे ते डॉक्टर भक्ती आणि जितू यांचं मोठ्या प्रमाणात चाललेलं रॅकेट आहे. इकडे आपण बघितलं ब्रँडेड मेडिसिन पण लिहिले जाते. ते अजून एक निदर्शनात आलंय की डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती ब्रँडचं नाव लिहित आहेत. जनरिक लिहू शकतात, ब्रँड का लिहित आहेत? तर ब्रँड आणि डॉक्टरांचं काय संगणमत आहे? हे एकाच हॉस्पिटलला नाही, महापालिकेच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे. तुमचा सध्या विवाद पण झाला होता, तो काय विषय होता? कोणता? मध्ये आता बोलाबोली पण झाला होता डॉक्टर. आम्हाला आम्ही ज्यावेळी आतमध्ये जायचं फार्मा यांचा स्टोर रूम जेव्हा ओपन करायला सांगितलं ना, तेव्हा त्यांच्या इथल्या फार्मसीज आहेत त्या सांगतात की हा जेंट्स रूम आहे. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना, खोलायला सांगितलं जेंट्स रूम आहे, स्टोर रूम नाही म्हणाल्या. आणि आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा बघितलं तर औषधांचा भंडार पडलेला आहे. आपण काय सांगणार विशाल भाऊ? सर्वप्रथम तर आम्ही सकाळी जेव्हा 10 वाजता इथे आलो, आम्हाला निदर्शनात आलं का इथे औषधं एक्सपायरी आणि याचा घोटाळा चालू आहे. त्या टायमाला भक्ती मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खोटं माहिती दिली का हा स्टोर रूम नाही, हा आमचा स्टोर रूम मागे आहे. पण आम्ही जबरदस्ती जेव्हा ओपन केलं तेव्हा निदर्शनामध्ये आलं का एक्सपायरी झालेला स्टॉक आणि जो आता चालू असलेला स्टॉक दोन्ही एकत्र ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांना विचारल्यानंतर सांगतात ते आमचा स्टोर रूम आहे. त्याच्यात दोन्ही कशाला? त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या स्टोर रूममध्ये गेले, जेव्हा आम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये खाली गेले तेव्हा समजलं का तिथे पण एक्सपायरीचं देतात. म्हणजे जनतेच्या जीवाशी पण खेळतात आणि स्कॅम पण करतात. म्हणजे करोडोचा घोटाळा चालू आहे इथे, ते निदर्शनात आलं. आता तुम्ही बघा, तुम्ही आता अशोक शेळकेंचं तिथे भांडण सुद्धा झालं त्या गोष्टीवरनं का तुम्ही त्याच्यावर ब्रँड का लिहिता? याचा अर्थ तुम्ही जो माल खरेदी करता 2 महिन्यात जे एक्सपायर होणारा माल जो आहे तो तुम्ही आज विकत घेणार का? हे लोक आज विकत घेतात जे 2 महिन्यानंतर एक्सपायर होणार आहे. म्हणजे हा लाखो करोडो रुपयाचा घोटाळा चालू आहे. आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून सगळ्यांनी तिथे आम्ही सांगितलं की अशा लोकांवरती कारवाई पण केली पाहिजे. एक्सरे सोनोग्राफीचा काय प्रकार आहे? सोनोग्राफी आता जेव्हा आज इथे आल्यानंतर माहिती मिळाली का इकडे अजूनपर्यंत सोनोग्राफीची मशीन आहे ती आता बऱ्याच लोकांकडनं माहिती मिळाली ती चालू आहे, बंद आहे, कोणालाच काय माहिती नाही. लोकांना बाहेर पण जावं लागतं. मग जर महापालिकेचं हॉस्पिटल असताना लोकांना बाहेर जावं का लागतं? इथे डिलिव्हरी करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर सुद्धा अवेलेबल नाही. तर हे आज इथे आले म्हणून आम्हाला माहिती पडली. त्याचे किती असे घोटाळे असतील महापालिकेमध्ये ते आम्ही एक करून सगळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आपल्या इकडे मोठ्या 200 खाटाच्या हॉस्पिटलची मागणी सुरू आहे, पण हा सर्वात मोठं हॉस्पिटल असून इकडे सुविधा नाही, इकडे असा प्रकार चालला, याच्याबद्दल काय सांगा? आता आम्ही नवनिर्वाचित नगरसेवक, आम्हाला जवळपास 1.5-2 महिने झाले. आता जसं जसं आम्हाला अशा गोष्टी निदर्शनामध्ये येतात, आता मागे तुम्ही बघितलं असेल आम्ही स्मशानभूमीचा पण स्कॅम काढला होता, त्याच्यावर पण कारवाई करायला सांगितली. आता आम्ही आज इथे आलो, आता आम्ही आज पूर्ण दिवस आहे तिथे. आम्ही आता बघूया आणखीन काय काय घोटाळे आहेत ते आम्ही पूर्ण बाहेर काढणार. तुमचं नाव बोला ना. मागणी? माझं नाव विशाल जाधव, नगरसेवक वॉर्ड क्रमांक 21. मागणी काय आपली? आमची मागणी एकच आहे का जनताच्या जीवाबरोबर खेळायचं बंद करा आणि जनतेच्या पैशाबरोबर खेळायचं सुद्धा बंद करा. कारण हा महानगरपालिकेमध्ये येणारा जो पैसा आहे
तो जनतेचा पैसा आहे, टॅक्समधून जो पैसा येतो, त्यांच्याच पैशांनी त्यांच्याच जीवाशी जर खेळणार असतील तर आमच्यासारखे नगरसेवक नक्कीच यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी लढणार. याच्या कारणीभूत कोण? याचं कारणीभूत हेच स्कॅमवाले लोक, जे लोकांना घोटाळेच करायचे आहे. जे डॉक्टरच्या वेशामध्ये जर तुम्ही इथे असाल आणि तुम्हाला जर रुग्णाच्या सेवेसाठी इथे ठेवलेलं आहे, पण तुम्ही ते सोडून तुमचा पैसा भरायचा आहे, तुमचं पोट भरायचं आहे, जनता मेली तरी चालेल, तर हे आम्ही करून देणार नाही. सर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.